आज बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी महावीर उद्यानमध्ये आम्ही सर्वजण एकत्र जमून व्यायाम, हास्य व योगा केला. चला चेहरा ठेवा हसरा, चेहरा ठेवा हसरा, चेहरा ठेवा हसरा. तेव्हाच होई सुटका येतून नियती पुढे समान सारे, कोण कुठला कधी न विचारे. देई तुमचे परतो तुम्हाला, नियतीने घेई दोष झाला. हिशोब इथले इथेच पिटती, जाता जाता मिळे पावती, जाता जाता मिळे पावती. वा, ही कविता जी आहे ती मनामध्ये आणि ती सगळ्यांना लागू होणार आहे बरं का. ह्याच्यासाठीच आपण ते कवीला काय करायचं, जे जो न पाहे रवी तो देखे कवी असं जे म्हणतात तर ते आहे. आणि याच्यावर ना एक गुरु ठाकूर यांची एक कविता आहे, तर ती पण तुम्हाला मी सांगतो. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून जाव. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे, आणि आधाराची हातही मग होत जातात दिसेल असे. अशा वेळी मोडू नये धीर, कधी सोडू नये. उगाच नशिबाला हात लावून गळा कधी काढू नये. जेव्हा फोल ठरतात सर्व दावे, कळत नाही कुठं जावे. जेव्हा फोल ठरतात सर्व जावे, कळत नाही कुठं जावे. सर्व दारे बंद होतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, बुडण्याआधी मिळतो काठ, आणि हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. अशा वेळी फक्त एकच करा मित्रांनो, अशा वेळी फक्त एकच करा. मित्र सखा जिवलग यार, मित्र सखा जिवलग यार. आपणच आपल्या शोधून पहा, आपणच आपल्या शोधून पहा. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून राव, निसटून जातो. हे दोन पाच सहा कविता आहेत त्या साहेबांचे ते दिवाळीला आपल्याला ग्रीटिंग द्यायची पोस्टकार्ड माझ्याकडे भरपूर आहेत ते. अरे वा वा वा. तुम्ही आणि दर दिवाळीला त्यांचं यायचं. मला तुम्ही रोज एक पाठवत चला की जे मी असं हस्ताक्षरात लिहून ते सुविचार मध्ये येईल. बाळकृष्ण भगवंत बोरकर, हा, तर त्यांची एक कविता आहे, अप्रतिम कविता आहे. मी पण माझे पको फळापरी सहजपणाने घडले हो. मी पण माझे पको फळापरी सहजपणाने घडले हो. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले. मी पण जलापरी मन निर्मळ ज्याचे, गेले तेथे मिळाले हो. जलापरी मन निर्मळ ज्याचे, गेले तेथे मिळाले हो. चराचरांचे होऊन जीवन, चराचरांचे होऊन जीवन, स्नेहासम पाजळले हो. जीवन त्यांना कळले हो. सिंधू सम हृदयात जयांच्या, रान सगळे अकळले हो. साया साविन ब्रह्मसमाधान, उरीत ज्या आढळले हो. जीवन त्यांना कळले हो. दुरिततयांच्या दर्शन मात्रे, मोहित होऊन जळले हो. पुण्यतयांच्या उजवाडाने, फुलले अन परिमळले हो. जीवन त्यांना कळले हो. जीवन त्यांना कळले हो. स्मरण शक्तीला टाळ्या. आणि तेव्हा अगदी बरोबर काकडे साहेब करेक्ट आहे. 102 वर्षाचे खासनीस सर, विद्यापीठ हायस्कूलचे जे प्राध्यापक होते, चिटणीस, सॉरी चिटणीस. तर चिटणीसना त्यांच्या घरी मी भेटायला गेलो, कारण ते माझे खूप जवळचे. तर चिटणीसना मी म्हणजे त्यांच्या सुनेला, मुलगी तर ती LIC मध्ये हे होती, आम्ही मुंबईमध्ये सुद्धा होतो बरं. मी म्हटलं कसं काय त्यांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत राहिली. तर ते लिहित होते, शेवटपर्यंत लिहित होते. म्हणजे बाबांच्याकडे, आमच्याकडे काही असलं, कधी काय झालं ती बाबांची डायरी काढून बघायची. 2-4 वर्षापूर्वी कोण आलं होतं आपल्याकडे संध्याकाळी, हे म्हणजे आदल्या दिवशी सुद्धा ते गेले, त्याच्या आदल्या दिवशी कोण आलं होतं हे त्यांनी लिहिलेलं होतं. लिहिणं हे स्मरणशक्तीला खूप चांगलं. 1-2 मिनिटं ध्यान घ्यायचं आहे. चांगला व्यायाम. ध्यान घेऊया. देव उभारून घेतलं जाते. तुम्ही उभा राहिला तर हात जोडलेले, डोळे बंद, मनामध्ये प्रसन्न विचार. 2-3 वेळा ओम म्हणूया. ओ
हरिभाव, मन शांत, एक विचार, एक ध्येय, पूर्ण लक्ष, पूर्ण श्रद्धा, पूर्ण आस्था, प्रचंड आत्मविश्वास, प्राणसखा, प्राणमाता, प्राणभाता, प्राण उत्कर्ष, प्राण संघर्ष, प्राण ब्रह्म, प्राण साधना, प्राण जीवन, प्राण आत्मा, पूर्ण ब्रह्मांड ज्याच्या इशाऱ्यावर चालतं, ज्याची सत्ता शाश्वत आहे, त्या परमेश्वराला मी ओळखतो. संपूर्ण ब्रह्मांडात, चराचरात, सृष्टीमध्ये, दृष्टीमध्ये जो सर्व आपल्यामध्ये आहे, त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते. मी आणि परमेश्वर वेगळे होऊ शकत नाही. प्रत्येक क्षणी मी माझ्या प्रभूच्या जवळ आहे. माझे विचार, माझी प्रवृत्ती सकारात्मक होत आहे. मी जे पाहतो आहे ते माझ्या परमेश्वराचे एक रूप आहे. मी निर्भय, तेजोमय आणि प्रकाशमान होत आहे. मी भक्तिमय, आनंदमय, चैतन्यमय आणि ज्योतिर्मय झालो आहे. शरीराच्या रोमरोमातून आनंदाच्या डोहामध्ये उठलेले अंतरंग, ज्ञानाची आणि सामर्थ्याची ज्योत माझ्यात निर्माण झालेली आहे. मन का प्राण के साथ, प्राण का आत्मा के साथ, आत्मा का परमात्मा के साथ मिलन, यही ध्यान प्राणायाम है. मैं समय बोल रहा हूँ. क्षण क्षण काल काल इकट्ठा होकर एक लंबा युग बन जाता है. बीता हुआ क्षण वापस नहीं आता. जो मेरे साथ चलता है उसे मैं लेके चलता हूँ. यही चलना ही जीवन का नाम है. जो रुकता है वो समाप्त हो जाता है. जगत, संसार, शरीर सब मिथ्या है. अगर जीवन में सुख और शांति चाहिए तो शरीर स्वस्थ और मन शांत रखना चाहिए. और ये सिर्फ सकारात्मक सोच, व्यायाम और प्राणायाम से मिलता है. मी पूर्ण आहे, सर्व आहे, बलवान आहे, शक्तिशाली आहे, तरुण आहे, प्रेमळ आहे, श्रीमंत आहे, आनंदी आहे, आनंदी आहे, आनंदी आहे. नजर सावकाश खाली ओढून पापण्या उघडायचे आहेत. आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य, ढगाळलेले आकाश, उगवता सूर्य, सर्वांना नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. मनामध्ये एकच इच्छा असावी. जय सारे विसरा. दादा, सकाळच्या वेळी मनामध्ये एकच इच्छा असावी. आपली नाती ही वाऱ्यासारखी असावी. जरी दिसत नसली तरी त्यात मायाची ऊब असावी. शब्दातही वर्णता येणार नाही अशी त्यात आपुलकी असावी. आणि किती झाले गैरसमज तर ती शेवटपर्यंत नव्यासारखी टिकावी. आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी. ओके. म्हणून मला असं वाटतं की चेहरा देवा आसरा, चेहरा देवा आसरा. धन्यवाद.